आज 22 जानेवारी गणपती जन्मदिवसानिमित्तानं आपल्या जिगरी मित्राचं कीर्तन वाजवण्याचा सांगलीच्या मंदिरामध्ये योग आला। तुम्ही पण गणपतीचं भक्त असला तर व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा। तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळ सकाळी मी आणि ओम आवरून निघालो सांगलीच्या दिशेनं। ओमच्या घरापासून सांगली काही लय लांब नव्हती, त्यामुळे लगेच 10-15 मिनिटात पोहोचलो हरिपूरच्या गणपती मंदिरामध्ये। गेल्या गेल्या पहिला गणपतीचं दर्शन घेतलं आणि आज जन्मोत्सव असल्यामुळे सजावट बिजावट जाम केली होती। मंदिरापाशी वातावरण पण लय भारी शांत होतं। मुरलीदादा आणि कीर्तनाच्या ठिकाणी आमच्या अगोदरच हजर झाले होते। परत कीर्तनातला साऊंड जरा व्यवस्थित लावून घेतला आणि वेळ न लावता केली कीर्तनाला सुरुवात। आज कीर्तनाला लय भारी मजा आली, कारण गायनाला दोन्हीकडे 2 वाघ जोरात होतं। माझ्या साईडला वरदराव होतं आणि पलीकडल्या साईडला उमेशराव आलत। हा भाग वास्कर महाराजांच्या फडाच्या नियमानं असल्यामुळे आसपास भागची सगळी टाळकरी आली होती। गणपतीचा पाळणा त्यांनी जोरात सजवला होता। बघता बघता कीर्तन पण शेवट टप्प्यात आलं आणि 12 वाजल्यावर तिथल्या बायकांनी पाळणा म्हणायला चालू केला आणि तो पद्धत एक लय भारी ठेवली होती। ती म्हणजे अशी की कुठं जरी गेलो तरी फुलं टाकत असतं, पण यांनी तसं केलं नाही। एका ताटामध्ये फुलं आणली आणि सगळ्यांच्या हाताला लावली। त्या फुलांना सगळ्यांचा स्पर्श केला, जेणेकरून ती फुलं टाकल्यावर कोणाच्या पायाखाली येऊन म्हणून। आणि ती स्पर्श केलेली फुलं त्यांनी देवाच्या पायाजवळ नेऊन वाहिली। पाळणा ते सगळं झालं आणि मस्तपैकी आरती पण केली। आता म्हटलं विठोबा झाला, आता थोडा पोटोबा करूया म्हणलं, म्हणजे जेवण करूया म्हणलं। कार्यक्रमाच्या ठिकाणावर आल्यापासून बघत होतो या दोघांची जाम पळापळ चालू होती बघा, इकडं तिकडं। तसं जबाबदारी घेऊन करायचं कार्यक्रम म्हटलं का तशी पळापळ होत्या। न सगळं आवरून आम्ही निघालो माघारी। चाललोच होतो तर राजमामा म्हटलं चला काय तर गार पिऊया। तुम्हाला तर माहितीच आहे मी काय फुकट सोडत नाही। सरबत त्यान पेला, उमेश दादाला घालवला तिकडे स्टँडला आणि आम्ही दोघं आलो घरी। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। आवडला असेल तर वाडीवरच्या ब्लॉगरला लाईक करा, फॉलो करा। भेटू लवकरच, तोपर्यंत रामकृष्ण हरी।